बघू शकता टाटा नॅनो छान अशी इतर गाड्यांना ओव्हरटेक करून पुढे जाताना समृद्धी महामार्गावरती आपण आता आलेलो आहोत। वाह, तर हिप्नोटाईज खरंच नक्की होत होता पूर्वी। ते सिनेरी बघायला खूप छान वाटते आणि शार्प आणि ब्लाइंड स्पॉट प्रतुधार पावसाला सुरूच आहे आणि मला कंटिन्यूता देखील छान असल्या कारणाने गाडी देखील ड्राईव्ह करायला मजा येते। मित्रांनो तर मित्रांनो फायनली आपण उज्जैनमध्ये प्रवेश केलेला आहे। हा नमस्कार मित्रांनो, मी अमोल सोनकर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो आता मी खूप बरेच दिवसांनी लांबची ट्रिप करायला घेतली आणि आता मी चाललो उज्जैनमध्ये आणि खूप म्हणजे जवळपास 25 वर्षापूर्वी मी उज्जैनला गेलो होतो आणि आत्ता योग आलेला आहे उज्जैनला जायचा। तर आता मी सिन्नरमध्ये आहे, नाशिकच्या इथे। तर आम्ही आज सकाळी 6:30 वाजता निघालो। तर बराचसा काय झालं की गडबड झाली, त्याच्यामुळे आम्हाला सकाळचा ब्लॉग करता नाही आला, पण आधीमध्ये मी काही शूट घेतलेत तर ते तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे। तर आता मी या हॉटेलमध्ये थांबलो नाश्ता करण्यासाठी, हॉटेल गुरु माऊली। सुमारे 2 तासांनी आम्ही सिन्नरला पोहोचलो आणि ते आम्ही मिसळपाव मागवले आणि चहा देखील मागवला आहे। तर दिवसाची सुरुवात अगदी एनर्जेटिक झाली। असा काही हायवे आहे, इथे आपली टाटा नॅनो उभी केली आणि खास आपल्या नॅनोसोबत आपण उज्जैनला चाललो पहिल्यांदा। तर अशी काही तयारी केली, पाण्याचे बॉटल्स वगैरे घेतले, आपली विंडशील्ड आहेत, पिलो आहे, थोडं सुका खाऊ आणि जरा घरचा टिफिन। मागची सीट पूर्णपैकी कवर केली आम्ही सगळ्या सामानांसाठी। आता 181.5 किलोमीटर आलो आहेत आणि 22.1चा ॲव्हरेज आहे। मध्ये मध्ये स्पोर्ट्स मोड लावले आणि आता इथे मॅपवर सुद्धा दिसते 597, 10 तास 21 मिनिटं। चला तर आता आपण कंटिन्यू प्रवास करू आणि ब्लॉगमध्ये आपण दाखवूच प्रवासामध्ये आजूबाजूची सिनेरी आणि प्रवास कसा होतो ते। चला तर। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्लॉग खूपच खास आहे कारण आपण निघालो आहोत पुणे ते उज्जैन महाकालाच्या दर्शनासाठी। तर मित्रांनो आपण चाकणच्या पण पुढे आलेलो आहोत, खेडमंजरच्या पुढे, आणि हा छान असा हायवे आहे आणि इथून भीमाशंकरला देखील जाताना हा इथून बायपास आहे। तर आता आपण नाशिकला सरळ आपण जाणार आहोत। हा प्रवास मी माझ्या टाटा नॅनो ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गाडीने स्वतः ड्रायव्हिंग करून पूर्ण करणार आहे। एकूण जवळपास 800 किलोमीटरचा वन साईड प्रवास असणार आहे। माझ्यासाठी हा फक्त रोड ट्रिप नाही तर एक आव्हानही आहे। सकाळी 6:30 वाजता आम्ही घरातून निघालो, मी आणि माझी पत्नी दोघे मिळून। सुरुवातीपासूनच मनात एक वेगळाच आनंद आणि उत्साह देखील होता। तर इथं बघू शकता टाटा नॅनो छान अशी इतर गाड्यांना ओव्हरटेक करून पुढे जाताना दिसते। अशा रस्त्यांवरती गाडी देखील छान स्पीड पकडते आणि समोर स्पीड ब्रेकर आलेले आहेत, तर आपल्याला अलीकडेच गाडी थोडी आपण स्लो करत चाललेलो आहोत। चला आता स्पीड ब्रेकर पार करू। पुण्यातून बाहेर पडल्यावर थोडं ट्रॅफिक होतं कारण आम्हाला थोडा उशीर पण झाला होता निघायला, पण जसजसं आम्ही चाकणच्या दिशेने निघालो तसं रस्ते शांत झाले आणि चाकण पार करताना रस्ता थोडा औद्योगिक भागातून देखील जातो, त्यामुळे थोडीशी ट्रॅफिक असते। मित्रांनो छान अशी सिनेरी या घाटावरती, तुम्ही पण या सिनेरीचा आनंद घ्या व्हिडिओमार्फत। तर मित्रांनो आपल्याला आता खाली उतरायला पूर्ण उतारच भेटणार आहे, तर इथे गाडी मात्र सावकाश चालवावी लागते, थोडा शार्प टर्न्स देखील आहेत।
तर मित्रांनो, समोर तुम्ही पाहू शकता की आता आपल्याला छान असा रस्ता भेटलेला आहे आणि छान आपली गाडी पण स्पीड पकडली आहे फास्ट लेनमध्ये. तर ही बाजूनी आल्टो एवढ्या वेळ शांत होती आणि अचानक आता मध्ये आली आणि आता ओव्हरटेक करायचे. तर अशा कारवाल्यांपासून सावधान, एवढंच सांगेन. मित्रांनो, आता आपण खास असं आपल्याला पहिल्यांदाच आपली टाटा नॅनो जाणार आहे समृद्धी महामार्गावर आणि थोड्याच वेळात आपण समृद्धी महामार्गावरती पोहोचणार आहोत आणि तिथलीसुद्धा आपण ड्राईव्ह एक्सपिरियन्स घेणार आहोत. तर ही तुम्हाला त्या व्हिडिओमार्फत एक्सपिरियन्स आपल्या टाटा नॅनोचं कसं आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर बघूया कसं वाटतं आपल्याला समृद्धी महामार्गावरती. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत एंट्री पॉईंटला समृद्धी महामार्गाच्या. आता इथं आपल्याला टोल पे करायचं आहे आणि आपल्याला समृद्धी महामार्गावरती प्रवास करायचा आहे. तर आत्ता सकाळचे 11:40 झालेत आणि आपण समृद्धी महामार्गावरती एंटर केलेलं आहे. फायनली मित्रांनो, आपण आलेलो आहोत समृद्धी महामार्गावरती. फर्स्ट टाइम टाटा नॅनो आपली आलेली आहे समृद्धी महामार्ग टुवर्ड्स नागपूरला जातो. तर मित्रांनो, समृद्धी महामार्गावरती आपण आता आलेलो आहोत. वा, आणि खरंच खूप सुंदर रस्ता आणि एकदम सरळ, रुंद आणि एकदम स्मूथ आहे. नॅनो चालवताना पण ड्रायव्हिंगची खूप वेगळाच आनंद मिळतो इथे ह्या रस्त्यांवरती कार ड्राईव्ह करताना. आणि खरंच असं वाटतं की भारतातले रस्तेही आता वर्ल्ड क्लास झालेले आहेत असं तरी इथे आल्यानंतर भास होतो. तर मित्रांनो, समृद्धी महामार्ग आपल्या मुंबईपासून स्टार्ट होतो ते थेट नागपूरपर्यंत. आता हा सरळ रस्ता टुवर्ड नागपूरला जातो. तर आपल्याला काही किलोमीटर्स आपण गेल्यानंतर आपल्याला एक्झिट घ्यायचं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर बघूया आपल्याला हे ते कशी ड्राईव्ह आपली होते समृद्धी महामार्गावरती. तर मित्रांनो, इथून जवळपास 118 किलोमीटर आपला एक्झिट पॉईंट आहे. तर इथे मॅपमध्ये मला इथे दिसत आहे. तर मित्रांनो, जे पुणे नाशिक जो हायवे आहे ते थोडासा बऱ्यापैकी रस्ते ठीक नाही आहेत. तर थोडा रस्ता पाहिजे तसा हायवे नाही आहे. तर काही ठिकाणी चांगले असे मोठे रोड केलेत पण छान असे अलाइनमेंट केलेले नाही आहेत. सिमेंट कंक्रीटचे केलेत पण त्याला असे लाईनी आणि छान असे थोडा काही ठिकाणी खड्डे पॅच आहेत. पण आत्ता हा जो हायवे आहे ना तो असा एक्सलंट आहे ना आणि मस्त स्पीड मेंटेन राहते स्पीड. आणि असाच जर हायवे असेल ना तर लगेच माणसाचं जे आपल्याला टार्गेट आहे डेस्टिनेशन ते पटकन कवर करता येईल. आणि खरंच बघू शकता की बाजूने जी कार गेले ना काय स्पीड असते इथे. तसं इथे लिमिट आहे 120. आत्ता आपण ज्या लेनमध्ये जातो ते 100 आणि जे लेफ्ट साईडला जी लेन आहे तिथे आहे 80. पण तेवढ्या स्पीडला काय सगळेजण फॉलो करत नाही आहेत. रस्ते मोकळे आहेत तर त्यांच्या कॅपॅसिटीनुसार ड्रायव्हिंगच्या जे काही ड्रायव्हरचे स्किल आहेत त्याच्यानुसार इथे ड्राईव्ह केलं जातं. थोडं आपण इथं आता एक्झिट घेतलेत आणि आपल्याला जरा इथं पेट्रोल फिलअप करून घेऊ. आता माहिती नाही पुढे कधी पेट्रोलच्यासाठी जंक्शन असेल तर इथे दिसलं तर मी थोडंसं खाली उतरवली गाडी आणि आता पेट्रोल भरू आणि पुन्हा आपण समृद्धी महामार्गावरती प्रवास सुरू करू. चला आता पहिलं आपण पेट्रोल भरून घेऊ. तर समृद्धी हायवे खूप छान आहे आणि आत्ता जवळपास 200 किलोमीटर प्रवास झालेला आहे आणि इथून आपल्याला आता बराच प्रवास करायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता मॅपवरती मी सगळं सेट केलेलं आहेत मॅप डायरेक्शन. तर बराच अजून अंतर गाठायचं आपल्याला. भारी वाटतं या रस्त्यावरती गाडी चालवताना. आपण मिडल लेनमध्ये आहोत. आता पुढचा ट्रक थोडा स्लो आहे.
आपली एकदम जेवढी लांबपर्यंत नजर जाते ना, एकदम सरळ एकदम हायवेच दिसतो आणि बऱ्यापैकी हायवे एकदम स्ट्रेट आहे आणि त्यामुळे एकदम असं वाटतं की किती लांब आहे असा प्रवास आपण करतो आहे. आणि कितीही गाडीचं स्पीड टाकला ना तरी आपल्याला तो कमीच वाटतो, कारण रस्ते बऱ्यापैकी काही ठिकाणी खूप एम्प्टी दिसतात आणि असं वाटतं की आपण खूपच स्लो आहोत, असं जणू काही ते भास देखील होतो. त्यामुळे गाडी चालवताना गाडीचं स्पीडवरती नक्की लक्ष द्या, कारण आपल्याला नियंत्रण राहत नाही की आपल्याला वाटतं की गाडी आपली स्लो आहे, पण एक्झॅक्टली ती स्लो नसते, ती खूप फास्ट असते. तर मित्रांनो, कंटिन्युअसली तर मी मिडल लेनलाच आहे, पण माझा बऱ्यापैकी कंटिन्युअसली स्पीड 100चाच आहे. असे काही पॅच आले की थोडा स्पीड कमी करावा लागतो. 80 पर्यंत 80च्या स्पीडला गाडी येते ब्रेकिंग घेतल्यावर. तर मित्रांनो, तुम्ही डॅशबोर्डवरती बघू शकता की आपल्याला 100चा स्पीड गाडीने गाठलेला आहे आणि बऱ्यापैकी 100च्या स्पीडलाही ती गाडी आपली ड्राईव्ह होताना दिसते. तर आता आपण किती जाते मॅक्स ते पण आपण चेक करूया. तर मित्रांनो, एसीमध्ये देखील टाटा नॅनोने 100चं स्पीड छान असा कॉन्स्टंट पकडलेला आहे. टाटा नॅनोचा समृद्धी महामार्गावरील एकदम दमदार परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतो आहे. आणि आपण आता फास्ट लेनमध्ये आहोत. आता समोरच्या गाडीला ओव्हरटेक करून पुन्हा आपण मिडल लेनला येणार आहोत, पाहू शकता तुम्ही. आणि समोरच्या हायवेचा देखील नजाऱ्याचा आनंद तुम्ही घ्या. मित्रांनो, आता हे ते शिर्डीचं एक्झिट आहे 500 मीटरवरती. तर जे कोणी पुण्यामार्गे शिर्डीला येणार असतील तर नाशिक मार्गे समृद्धी महामार्ग पकडून ते शिर्डीला तुम्ही जाण्यासाठी एक्झिट घेऊ शकता समृद्धी महामार्गावरून. तर आपल्याला आता स्ट्रेट जायचं आहे. आता जे शिर्डीला जाणारी लोक आहेत ती लेफ्ट साईडने खाली एक्झिट घेतील. तर मित्रांनो, बघू शकता डॅशबोर्डवरती आपला गाडीचा स्पीड आहे तो जवळपास 110पर्यंत गेलेला आहे. आणि मी 110पर्यंत गेली आणि पुढे काही गाडी जात नाही आहे, लॉक होते. तर आपला मॅक्स स्पीड 110पर्यंत गाडी जाते. तर मित्रांनो, आता आपण उभे आहोत समृद्धी महामार्गावरती. जबरदस्त असा स्पीड आहे गाड्यांचा, बघू शकता. तर मित्रांनो, आता मी समृद्धी महामार्गावरती आहे आणि तर ह्या मार्गावरती मी जवळपास आता 55 किलोमीटर गाडी चालवली. तर 55 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर माझा असा एक्सपिरियन्स आहे, एकतर आपण आपल्या लेनमध्ये गाडी चालवली, कारण तुम्ही पाहू शकता की गाड्यांचा वेग किती आहे. तर ह्या हिशोबाने मागणं गाड्या ज्या, कारण त्या खूप स्पीडमध्ये असतात, तर सडनली तुम्ही जर लेन चेंज केली तर मागच्या गाड्यांना अजिबात वेळ राहणार नाही. जर तुमचा एक्झिट पॉईंट असेल तर त्याच्या 1 किलोमीटर आधीच तुम्ही एक्झिट पॉईंटसाठी स्लो लाईनमध्ये आपल्याला यायचं, म्हणजे ह्या फर्स्ट लेनमध्ये यायचं आहे, तिकडच्या पहिल्या लेनमध्ये. आता मी जी गाडी उभी केली आहे ती ही एक वेकंट जागा ठेवलेली आहे की व्हेकल्स उभी करण्यासाठी. समजा तुम्हाला रेस्ट घ्यायची असेल किंवा तुम्हाला काही आराम करायचा असेल, पाणी प्यायचं असेल, गाडीला काही समजा प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही एक साईडला उभी करून तुम्ही तुमचं काम करू शकता. तर या 55 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर तर हा एक्सपिरियन्स माझा असा आहे. तर रस्ता तर छान आहे आणि स्पीड तर मी एसीमध्ये 80चा ठेवला आहे. तर 100चा चालवला तरी ती खूप कमीच वाटतो. एकंदरीत बघितलं तर माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे गाडी चालवण्याचा समृद्धी महामार्गावर. आणि हिप्नोटाईज खरंच नक्की होत होता पूर्वी, पण आता बरेचसे साईन बोर्ड लावल्यामुळे तो जरा प्रमाण कमी झालं आहे. मध्ये थोडेसे चित्र असे काही आर्ट्स काहीतरी असे बॅनर लावले, त्याच्यामुळे तो पण हिप्नोटाईजचं प्रमाण थोडा कमी होतो आहे. आणि खूप त्या मानाने असं झोप वगैरे येणं असं तर सध्या तरी मला तरी एक्सपिरियन्स आला नाही आहे, कारण सायनिंग बोर्ड आणि बाकीचे असे काही चित्र लावल्या कारणाने. आणि मात्र लेनची मात्र शिस्त पाळायला पाहिजेच, कारण एक्झिट पॉईंटला सडनली तुम्ही मिडल लेनमधनं डायरेक्टली त्या लेनमध्ये जात असाल तर तो तुम्हाला धोकादायक असू शकतो.
त्यामुळं खबरदारीने गाडी चालवणं, तर हा रस्त्यावरती गाडी चालवायला काही प्रॉब्लेम नाही आहे. मस्तपैकी आपल्या एका लेनमध्ये राहायचं आणि छानपैकी गाडी चालवायची आणि त्याचा ड्रायव्हिंगचा आनंद घ्यायचा. तर चला, आता आपल्याला अजून पुढे बराच प्रवास करायचा आहे. तर बघू, आता पुन्हा आपल्याला जेवायला पण ब्रेक घ्यायचा आहे. पुन्हा भेटू. तर मित्रांनो, समृद्धी महामार्गाचा आणखीन एक नियम, 2 गाड्यांचा जो डिस्टन्स आहे तो साधारण 200 मीटर ठेवायचा आहे. तसेच साईन बोर्डसुद्धा जे काही सूचना फलक दिलेले आहेत रस्त्यांवरती, तर कारण हायस्पीडला इथे ह्या रस्त्यांवरती गाड्या चालत असतात आणि समोर जर अचानक थांबला तर मागच्याही वाहनांना तेवढं आपल्याला टायमिंग पाहिजे कंट्रोल करण्यासाठी, कारण हायस्पीडला गाड्या असतात ह्या रस्त्यावरती. तर सुरक्षिततेच्या हिताने तर आपल्याला तेवढा डिस्टन्स मेंटेन ठेवणे अनिवार्य आहे, असं तरी हायवेवरती सांगितलं आहे. तर नक्कीच त्या नियमांचे पालन करूनच तुम्ही ह्या हायवेवरती तुमची कार ड्राईव्ह करा. बाकी रस्ता तर छान आहे. तर मित्रांनो, तुम्ही डॅशबोर्डवरती बघू शकता आपल्या गाडीचा स्पीड जो कसा मेंटेन ठेवलेला आहे, तर हायवेच्या अकॉर्डिंगली. तर त्या हिशोबानेच मी सुद्धा गाडी ड्राईव्ह करतो आहे आणि खरंच रस्ता इतका पटकन हुरकतो, कारण कधी एवढे किलोमीटर्स पार करून पुढे येतो ते समजत देखील नाही आहे. त्याच्यामुळे हा मुंबई ते नागपूरचा जो अंतर आहे तो खरंच ह्या हायवेमुळेच खूप कमी अंतर झालेलं आहे आणि लवकर कमी वेळेमध्ये डिस्टन्स कवर होतो आहे. तर खरंच भारी आहे हायवे आणि खरंच मला आवडला समृद्धी हायवे. तर मित्रांनो, इथून नागपूर 491 किलोमीटर आहे आणि छत्रपती संभाजीनगर 49 किलोमीटरवरती. तर आपल्याला लवकरच थोड्या वेळाने आपल्याला एक्झिट घ्यायचं आहे. तर काही कारणास्तव तुम्हाला सरळ न जाता तुम्हाला बॅकसाईडला पुन्हा जायचं असेल आणि एक्झिट जर तिथे लवकरात अवेलेबल नसेल, तर काही ठिकाणी समृद्धी महामार्गावरती रस्त्याचे दुभाजक केलेत. तर तुम्ही त्या दुभाजकाचा आधार घेऊन तुम्ही पलीकडच्या लेनला तुम्ही रूटले परत बॅकसाईडला जाऊ शकता. तर मित्रांनो, आता आपण समृद्धी महामार्गावरून घेणार आहोत एक्झिट, म्हणून मी आता फर्स्ट लेनमध्ये आलेलो आहोत. आता इथूनच आपण डाव्या साईडने खाली उतरणार आहोत. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा रस्ता वेरूळकडे जातो आणि इथून धुळ्याचं NH52 नॅशनल हायवे 52वरनं आपण पुन्हा प्रवास आपला उज्जैनसाठी सुरू करणार आहोत. मित्रांनो, या प्रवासाचा आपण व्हिडिओ इथे थांबवतो आहे आणि याचे पुढील प्रवास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.